जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात शास्त्रार्थ या आशयाखाली राष्ट्रीय मूठ कोर्ट स्पर्धा 21 ते 23 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी संपन्न झाला। शास्त्रार्थ 2025 पर्यावरण कायदा वादविवाद स्पर्धेचे आयोजन 21 ते 23 मार्च दरम्यान भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालय नवीन पनवेल येथे करण्यात आले। या स्पर्धेत देशभरातील अनेक संघांनी सहभाग घेतला आणि पर्यावरण कायद्याच्या क्षेत्रातील आपली कौशल्ये प्रदर्शित केली। या स्पर्धेत विद्यार्थ्यांना पर्यावरणीय समस्यांवर सखोल चर्चा करण्याची आणि त्यांचे कायदेशीर कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळाली। स्पर्धेचे सेमीफायनल आणि फायनल राऊंड रविवारी झाले। या स्पर्धेचे ॲडव्होकेट उदय वरुणजेकर, ॲडव्होकेट संजीव सावंत, न्यायमूर्ती उमेश सालवी, न्यायमूर्ती अभय थिपसे यांनी मूल्यांकन केले। या स्पर्धेत मुंबईतील केसी कॉलेजचा संघ विजयी झाला असून त्यांना 25,000 आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आले। तसेच क्राइस्ट युनिव्हर्सिटीने द्वितीय क्रमांक पटकावला, त्यांनाही 15,000 आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट मेमोरियल गटात नागपूरमधील MLU कॉलेज, सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून केसी कॉलेजची रोझिना कॉन्टिन्हो, तर सर्वोत्कृष्ट संशोधक म्हणून वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अनन्या जॉय यांना बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला। बक्षीस वितरण समारंभाला संस्थेचे व्हाईस चेअरमन YT देशमुख, सचिव ST गडदे, प्राचार्य सान्वी देशमुख, समन्वयक धनश्री कदम, न्यायमूर्ती उमेश सालवी, न्यायमूर्ती अभय थिपसे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। आज आता इथे हजर असलेल्या कार्यक्रमाला विश्वविद्यालय कॉलेजमधून, भागुबाई चांगू कॉलेजमधून किती कॅन्डिडेट्स हजर आहेत, विद्यार्थी हात वरती करायला शिकेलीमधले कोणी आहेत का? विद्यार्थी आहेत का शिकेलीमधले? म्हणजे ऐकण्याकरता बघण्याकरता हजर असलेले आहेत ना? बाकी आता कॉम्प्युटर आहे, बाकी सगळं कॉम्प्युटर आहे। तुम्हाला जरा बघावंसं वाटते की नाही? चाललंय ऐकलं की नाही? तुमचंही कॉन्फिडन्स वाढणार आहे। हा घेतला नाही नसला तर यांचं जे मगाशी आम्ही आज ऑफिसमध्ये बसलो होतो, त्याची गाडी पण येत होतो, पण यूट्यूबवर जे आपल्याला लाईव्ह आम्हाला पाहायला मिळत होतं, ती गोष्ट नाही पण जास्त बोलू ठीक आहे। तर तुम्ही करतो तर हे पाहत होतो तर कॉन्फिडन्स तुमचा फार चांगलं दिसतंय। जे बोलत असताना तुमचे मुद्दे जे मांडताय तुम्ही ते मुद्दे कॉन्फिडन्स अतिशय चांगला दिसतोय। त्याच्यामुळं मला खात्री पटली तर ज्यांनी या कॉम्पिटिशन भाग घेतला ते सगळे चांगले वकील होणार। तुम्हाला फार मोठा होणार आहे। आता दुसरे वकील नाही होणार, सर्वांनी सांगितलं तुम्ही जज पण होणार, ते पुढे जाऊन तेव्हा ती संधी फार मोठ्या प्रमाणात आहे। पण तेच सांगत असताना हेही सांगितलं आपल्याला की आपण लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतलं म्हणजे लॉ होणार हे आलंच, त्याचबरोबर तुझं कायद्याचं ज्ञान असावं नाही उद्देश आपला असू शकतो। त्या एकांचा कन्सल्टन्सी, वकिली हे उद्देश सांगितलं तशा प्रकारे हेही आपले असतील। पण साहेबांनी चांगलं माहिती आपल्याला केलं की तुम्ही केसेस घेताना फक्त पेशंटकरता असे न मागू टाकता सामान्य माणसाला आपण न्याय देणार तर देण्याकरता तुम्ही लढा आणि मग तुम्ही मोठे होतो। पैशाने पण तुम्हाला पैसे घेऊन मिळतील, पण सामान्य माणसाला आपण न्याय दिला, त्याच्या पुण्या आणण्याला आजच्या पुण्याकरता आपण उभं राहिलो तर तुम्ही नक्कीच मोठे होणार। आणि त्याच्या पद्धतीने म्हणून या एकत्र आपण हेच करून सुद्धा शब्द घेऊन जाणार आहे आणि बक्षीस पण घेऊन जाणार आहे। ज्यांना बक्षीस मिळाली त्यांचं अभिनंदन, ज्यांना बक्षीस नाही मिळालं समजा पहिला दुसरा तिसरा जरी आयोग नसेल तर तुम्ही चांगला प्रयत्न केला, पुढच्या वेळेला बक्षीस मिळण्याकरता तुम्ही तयार झाला, त्याबद्दल अभिनंदन।